पुढची बातमी पाहूयात। 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये सुटत तेल विक्रीवरती एफडीएनं बंदी घातली आहे। मात्र महाराष्ट्रातील तेली समाजानं विरोध केलाय। काल कोल्हापूरमध्ये तेली समाजाचा महामेळावा पार पडला। यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील विरोध दर्शवलाय। तेलामध्ये भेसळ करणाऱ्यांवरती जरूर कारवाई व्हायला हवी, मात्र त्यामुळे सुटत तेल विकणाऱ्या तेली समाजावरती आक्षेप घेऊ नये। आजच्या घडीला सुटत तेल विक्री बंद केली तर सर्वसामान्य ग्राहकांची अडचण होईल, त्यामुळे निर्णय मागे घ्यावा अशी मागणी तेली समाजानं केली आहे। महाराष्ट्रातील तेली समाजाच्या नागरिकांसोबतच संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। बघूयात। रोज सकाळी दिवसभर नोकरी धंदा करायचा, संध्याकाळी पैसे हातात आले की पहिला तेल, साखर, मीठ हे गरजेच्या वस्तू घेतात। त्यामुळे तेली समाज हा भेसळ करतो हे म्हणणं चुकीचं आहे। सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा। तेल काढल्यानंतर ते प्युअरच असतं, जे शेंगापासून डायरेक्ट तेल येतं। प्रॉब्लेम काय आहे की त्यांनी बाटली बंद तेल विकायला सांगितली। आज छोटा व्यापारी काय करतो की आज किती जाणार आहे माझं, आता घाण्याचा विषय जर काढला, आज किती जाणार आहे, एक 15 लिटर जाणार आहे किंवा एक 100 लिटर जाणार आहे, तेवढंच काढणार। तर ते बॉटलचा खर्च, त्याचा पॅकेजिंगचा खर्च हा त्याच्यावर एक्स्ट्रा येणार आहे। भेसळ करणाऱ्यांना तुम्ही योग्य ती कारवाई करावीच, त्या पाठीशी आम्ही आहेच। कारण का भेसळमुळे तेलात जर भेसळ केली तर आमचा तेली समाज हा खराब होणार आहे। भेसळ तेल विकते म्हणून त्यासाठी त्यांनी जे भेसळ करतात त्यांना त्यांनी कठोर कारवाई करावी ही आमची तुमच्या माध्यमातून मागणी आहे। तर बारामतीतील तेल विक्रेत्यांनी देखील एफडीएच्या या निर्णयाला विरोध केलाय। गेल्या अनेक पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय, आता आम्ही काय करायचं असा प्रश्न तेल विक्रेत्यांनी विचारलाय। आता पिढीचा धंदा आहे आमचा। आतापर्यंत कुणाला काही झालं नाही, प्रॉब्लेम आला नाही। आताच काय प्रॉब्लेम येईल? आम्ही मुली इमानदारीने धंदा करतो, आम्ही काय घेतो तेच आम्ही पण खातो। आम्ही काय घेऊन कशाला आम्हाला त्रास? आज अशी परिस्थिती झाली, मुंडे साहेबांनी सांगितलं सुटं तेल विकू नका। आता आमचं कसं काय होणार? आम्ही काय कसं जगायचं? प्रपंच आहे आम्हाला, मुलं बाळ आहे, मुलांचे लग्न व्हायचे आहेत, किती अडचणी आहेत।